पातळी ही 39 फूट इतकी आहे, तर इशारा पातळी ही 40 फूट आहे आणि धोक्याची पातळी ही 45 फूट आहे. आपण आता सध्या आहोत सांगलीच्या या कृष्णा नदीच्या काठावरती. आपण पाहू शकता की कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर वारणेच्या देखील पाण्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जी वारणाकाठी जी गावं आहेत त्यांना देखील आता सतर्क इशारा देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहेत, जे काही गावं जी पूरबाधित होतात त्या ठिकाणी आता कलेक्टर असतील किंवा सांगलीची SP हे आता भेट देत आहेत आणि त्या ठिकाणी जे स्थलांतरित करण्यासाठी सूचना देत आहेत. योग्य ती उपाययोजना करण्याच्या नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार ती कायम आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते. कृष्णा नदीची वाटचाल ही आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. सध्या कृष्णेची पातळी ही 37 फुटांवर पोहोचली आहे. 45 फूट ही धोक्याची पातळी आहे. तर पाण्याची पातळी वाढत असून शेतनाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृष्णेचं पाणी शिरलेलं आहे. सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय. कर्नाळ पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. तसंच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर त्या नागरिकांचं सुरू केलंय. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ यांनी. पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणेला पूर परिस्थिती निर्माण झाली. आपण सध्या आहोत कृष्णेच्या तीरावरची सांगलीमध्ये कृष्णा पातळी आहे तिथं 37 फुटापर्यंत जवळपास पोहोचली आहे. तर इशारा पातळी ही 40 फुटापर्यंत आहे, तर धोका पातळी 45 फुटापर्यंत आहे. सध्या सांगलीच्या जे सकल भाग आहे सुरेश पलाट, काकानगर, इतर मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी ज्या काही लोकं होती त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. कर्नाळ रस्ता जो आहे तो रस्तासुद्धा बंद झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनानं हलवण्यात आलं आहे. काही लोक स्वतःहून आपल्या नातेवाईकांकडे गेले आहेत. सांगली आणि मिरजेतले बघितलं तर साधारणतः 300 लोक हे स्थलांतरित झाले आहेत. त्यापैकी 26 कुटुंबातील लोक हे नातेवाईकांकडे गेले आहेत आणि बाकीचे जे काय आहे ते महापालिकेच्या शाळेत त्यांना हलवण्यात आलं आहे. वारणेचा विचार केला तर वारणेमध्ये गेल्या 24 तासात 168 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्यामुळे वारणेत धरणात वाढ झाली आहे. साधारणतः 80% धरण भरले असून त्या धरणातून आत्ता सध्या 11,000च्या विशेषपासून विसर्ग करण्यात येतो आहे. पण दुपारी तो विसर्ग 16,000पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे जे काही नदीकाठचे बंधारे छोटे मोठे पूल आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेले आणि शेकडो एकर शेतीसुद्धा पाण्याखाली गेले. त्याच पद्धतीनं जिल्हा ಮುಧೋಳ ತಾಲೂಕಿನ ಮಾಚಕನೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಈಗ ನೆರೆಯ ಆತಂಕ ಮನೆ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ನೀವು ಕೂಡ ವಿಜುವಲ್ಸ್ ಅನ್ನು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇದು ಪುರಾತನ ದೇವಸ್ಥಾನ ಹೊಳೆಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಅದೀಗ ಮಳೆ ನೀರಿನಿಂದ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಆವೃತ್ತಿಯಾಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಕೆರೆ ಗದ್ದೆಗಳು ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಜಲಾಹುತಿಯಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಘಟ್ಟ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು.